नवनाथजी शेलार साहेब यांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर बोरपाडा आणि कासपाडा गावचे जे पण व्यक्तिमत्व इथपर्यंत पोहोचलेत आपणा सर्वांना विनंती करेन की आपण या. चला सर्वांना विनंती करेन एका जागेवरती उभे राहा. आपल्या डोक्यावरच्या कॅप्स असतील तर त्या कॅप रिमूव्ह करा. आपण राष्ट्रगान घेणार आहोत. सर्वांना विनंती करेन सगळे प्रेक्षक आपण एका जागेवरती उभं राहायचंय. एक साथ सावधान राष्ट्रगान शुरू करेंगे. शुरू कर. चला दोन्ही टीम्स कॅप्टन आपण या आपण करूया टॉस. फायनल मॅच फायनल टॉस. टॉस भरपूर इम्पॉर्टंट दोन्ही टीम करिता आणि टॉस बॉक्स जर बघितलं गेलं तर स्वर्गीय काळन स्वर्गीय हॅलो हॅलो चेक रविकांतजी काळन स्वर्गीय प्रवीणजी बोईर स्वर्गीय शांताराम खारीक आणि स्वर्गीय स्वरा बोटकुंडले यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आपण पाहत होतो आणि फायनल मॅच करत आहोत आपण. दोन्ही संघांचे कॅप्टन आहेत एनआर बी आणि शर्मान खोनी. मॅच किती ओव्हरची असेल? 2 ओव्हरची असेल. 2 ओव्हरची असेल मॅच. अंधार होईल. कॉलिंग कोण देणार आहे? बोरपाडा कॉल देतात. एनआर बोरपाडा झालं पूर्ण टॉस मध्ये. सो टॉस जिंकलाय. आता डिसाइड केलं सर्वप्रथम द बॅटिंग. इन्व्हाइट केलं फिल्डिंग करिता. चला खोनी संघ क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मेगा फिनालेचा दिवस आणि मेगा फिनालेची मॅच आजच्या दिवसातली शेवटची मॅच. स्मृती चषक 2026चा मेगा फिनाले. एनआर बोरपाडा विपक्ष जय हनुमान खोनी. वेलकम यतीश जुहुमने. मेगा फिनाले मध्ये आपले सहर्ष स्वागत. नाणेफेक जिंकली एनआर बोरपाडा संघाने. फलंदाजी स्वीकारली. 2 षटकांचा सामना म्हणजे 12 चेंडू टाकले जातील. तर ब्रेकिंग न्यूज एनआर बोरपाडा दिले झाल्यानंतर घेऊ. झाल्यानंतर घेऊ. तर
येणार बोरपाडा संघासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. कुठली पण चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक, विकेट हॅट्रिकसाठी पंकज होमणे तसेच शिवम खारीक याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. चला बक्षिसं लावायला इथे सुरुवात झालेली आहे. कालच्या दिवसामध्ये भरपूर सारे बक्षिसं आपण बघितली, भरपूर सारे बक्षीस लावण्यात आले होते खेळाडूंवर आणि खेळ सुद्धा त्याच पद्धतीचा केला होता येणार बोरपाडा संघाने. चला बॅटर यायचे आहेत येणार बोरपाडा. येणार बोरपाडा आपले बॅटर पाठवायचे आहेत. चला 2 षटकांचा सामना आहे. यतीश होमणे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. शेवटचा आणि अंतिम सामना सलामीची जोडी मैदानात तसेच आणि हॅट्रिकसाठी कुठल्याही पद्धतीचे हॅट्रिक असो येणार बोरपाडा संघासाठी प्रकाश शेलके याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. चला बक्षीस सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 2 बक्षीस लागू झालेले आहेत हॅट्रिकच्या स्वरूपात. तर सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. नीरज आणि निकेतन ही सलामीची जोडी 2 षटकांचा सामना आहे. गोलंदाजीचा सज्ज होता या दक्ष शिंगोले. तसेच लगातार 2 षटकार जर मारले तर राजेंद्र लसने याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. तसेच शिवम खारीक याच्याकडून प्रत्येक षटकारास 1000 रुपये. तो या वेगवान चेंडू होता. एक सिंगल मात्र मिळते लेग बायच्या स्वरूपात. धावांना सुरुवात झालेली आहे. 1 धाव आलेली आहे लेग बायच्या स्वरूपात. फुलटच चेंडू होता. नक्कीच फायदा उचलता आलेला नाही. फलंदाज निकेतन याला फुलटच चेंडू होता. चौकार किंवा षटकार आला असता जर बॅटवर लागला असता तर. नक्कीच गोलंदाज दक्षित पुन्हा एकदा सज्ज होते. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त बॉलिंग राहिली आहे दक्षिताची. पुन्हा एकदा दक्षित शिंगोले. यावेळचा चेंडू जबरदस्त असा वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. या 2 षटकांची मॅच आहे. 2 चेंडूमध्ये 1 धाव आली आहे. नक्कीच इथे धावा बनवाव्या लागतील येणार बोरपाडा संघाला. ॲटलिस्ट 20 धावा जरी बनवल्या तरी विजयाचा आशा तिथे निर्माण होणार आहे. कारण जनमन खोनी संघाकडे स्ट्रॉंग अशी फलंदाजी आहे. ॲटलिस्ट 20 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा दक्षित शिंगोले. यावेळेस फुलटच चेंडू भिरकावून दिलेला आहे. सीमा रेषा बाहेर येतो या मॅचचा पहिला षटकार. खेळायला येतो रंग, बॉलिंग भी भारी, बॅटिंग भी भारी, खेळायला येतो रंग. हा मैदानी उतरला आमचा येणार बोरपाडा. चला शिवम शंकर खारीक यांचे 500 रुपये लागू झालेले आहेत. आणि आयोवा झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक बंटी शेलके याचकडून. चला आजच्या दिवसात मी कालपासून बघतो का आयोवा झेलसाठी बक्षीस लावलं जात नाही. आता मात्र लावलं जात आहे. बाउंड्रीच्या बाहेर जर कॅच पकडली तर 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. याचबरोबर आणखी एक मोठा फटका. इथे मात्र मिस टाइम झालेला आहे. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. झाले बजरंग बलीला वंदन केले. खेळण्यात सारे दंग झाले, दमदार येणार बोरपाडवाले. चौकारी षटकार मारून करताना विरोधकांना दंग. अरे चौकारी षटकार मारून करताना विरोधकांना दंग. हा मैदानी उतरला आमचा येणार बोरपाडा संघ. यश तानले येतोय संघनायक. 7 धावा झालेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे. दक्षित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समोर फलंदाज यश तानले
यावेळेस मोठा फटका येतोय, चौकार. हे बॉलिंग भी भारी बॅटिंग भी भारी खेळायला येतो रंग. बॉलिंग भी भारी बॅटिंग भी भारी खेळायला येतो रंग. हा मैदानी उतरला आमचा येणार बघ. 11 धावा धावपळावर लागल्या गेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय यश तांदले. नक्की शेवटचा चेंडू या षटकातील. पाहूया मोठा फटका येतोय की चांगली गोलंदाजी दक्षत करतोय दक्षत शिंगोले यश साठी. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम, चेंडू हवेत, सेफ लँड होताना 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. नक्की 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 13. पहिले षटक संपलेलं आहे आणि एनआर बोरपाडा संघाने जर फायनल मारली तर निलेशजी डोंगरे याचकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. जर फायनल मारली तर 5,000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे निलेशजी डोंगरे यांच्या माध्यमातून. तसेच निशांतजी डोंगरे याचकडून 2,000 रुपयाचं, प्रशांतजी डोंगरे याचकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. एकूण 7,000 झाले. चला 13 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. चांगली सुरुवात झालेली आहे. 2 षटकांचा सामना आहे. प्रमोद शिंगोलेनी कॅच पकडली तर 1111 शंकर खारीक यांच्याकडून. तर प्रमोद शिंगले यांनी जर शिंगे यांनी जर कॅच पकडली तर शंकरजी खारीक याचकडून 1,111 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. आणि लगातार जर 2 षटकार मारले तर आतिश डोंगरे याचकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. बघा भरपूर पारितोषिक लावलेले आहेत. लिहून घ्या, आम्हाला लक्षात राहणार नाही एवढी पारितोषिक लावलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. फटाफट घ्या रे. चला स्पीडअप करायचं आहे. 3 ओव्हर खेळायचं ना. नितीन दुर्वे याचकडून सुद्धा 2,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे जर फायनल मारली तर. तसेच पंकज हुमणे याचकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. सगळं लिहून घ्या, नंतर आपण टोटल मारू किती होतात. नवनाथ शेलार आणि आतिश डोंगरे प्रत्येकी 2 षटकार किंवा 2 विकेट. नवनाथ व्हाईट बॉल येतोय. नवनाथ शेलार आणि आतिश डोंगरे 2 विकेट लगातार घेतले किंवा 2 षटकार मारले. आहे ना तू लिहून ठेव. नवनाथ शेलार आणि आतिश डोंगरे याचकडून प्रत्येकी 2 षटकार लगातार किंवा 2 विकेट घेतले तर एनआर बोरपाडा संघासाठी 2,000 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर डॉट बॉल येतोय. राज गोलंदाजी करतो या दुसऱ्या षटकामध्ये. सोहेल पेंटर आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद. निकितन हा फलंदाज तिथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज युकांत येतोय. युकांत तानले ही बंधूंची जोडी सध्या मैदानात. यश आणि युकांत दोनों बाही दोनों तवाई. पाहूया स्ट्राईकला युकांत, नॉन स्ट्राईकला यश. दोन्ही बंधू सध्या मैदानात. धावसंख्या होती ती 15. राज शिंगोले पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर.
यावेळेसचा यॉर्कर चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे. फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 16. तीन असतील ना? किती बॉल आहे रे? 2 बॉल आहेत फक्त. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तर षटकार मारला तर शंकरजी खारीक याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. सिंगल पुन्हा एकदा मिळेल. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. धावसंख्या होती ती 17. शेवटचा चेंडू आहे. पाहूया षटकार येतोय का. शंकरजी खारीक साहेब याचकडून षटकारासाठी 1000 रुपये आहेत. राज शिंगोले शेवटचा चेंडू या षटकातील. मेगा फिनाले शेवटचा चेंडू. धावसंख्या येते 17. पाहूया मोठा फटका येतोय की चांगली गोलंदाजी राज करतोय. चला स्पीडअप करायचं आहे राज, तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे. इथे मात्र मिस टाइम होत आहे. चेंडू हवेत आणि फलंदाजी यशबाद. हे BPL चषक चालू झाले, बजरंग बलीला वंदन केले. खेळण्यात सारे दंग झाले, दमदार येणार गोरपाडवाले. चौकारी षटकार मारून करताना विरोधकांना दंग. अरे चौकारी षटकार मारून करताना विरोधकांना दंग. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. हे बॉलिंग भी भारी, बॅटिंग भी भारी, खेळाला येतो रंग. बॉलिंग भी भारी, बॅटिंग भी भारी, खेळाला येतो रंग. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज मेगा फिनाले जिंकण्यासाठी जय हनुमान खोनी या संघाला. 12 चेंडू आणि 18 धावा, 17 धावा काढल्या गेल्या. एनआर बोरपाडा बी संघाकडून 18 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. मेगा फिनालेची मोठी मॅच, स्मृती चषक 2026 ची फायनलची मॅच. आणि ती फायनलची मॅच जिंकण्यासाठी 18 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे, ते म्हणजे जय हनुमान खोनी संघासमोर. चला बॅटर यायचं आहे मैदानामध्ये. तर दक्षत आणि कुणाल ही जोडी मैदानात. निलेश डोंगरे याचकडून 5000, तसेच नितीन दुर्वे याचकडून 2000. जर एनआर बोरपाडा संघाने फायनल जिंकली तर निलेश डोंगरे याचकडून 5000, त्यानंतर नितीन दुर्वे याचकडून 2000. चला 12 चेंडू 18 धावांची गरज. सलामीचं षटक घेऊन यश तांदले येतोय. स्ट्राईकला कुणाल, डॉन स्ट्राईकला दक्षत. ही जोडी तोडफोड जोडी सध्या मैदानात. 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करावी लागेल यश याला. च्या दिवसामध्ये भरपूर सारी 12 चेंडू 18 धावांची गरज. पहिला चेंडू यश तांदले घेऊन येतो या कुणालसाठी. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे युकांत. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी ते अकाउंट ओपन करताना कुणाल आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळतात. 18 धावांचं आव्हान आहे. प्रत्येक ओव्हर मागे 9 धावा बनवावे लागतील. मेगा फिनालेचा सामना नक्की दोन्ही संघाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा. याचबरोबर समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. अतिशय सुरेख असा झेल. खेळाला येतो रंग. बॉलिंग भी भारी, बॅटिंग भी भारी, खेळाला येतो रंग. हा मैदान
मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ लगातार 2 विकेट घेतल्यात आतिश डोंगरे, नवनाथ शेलार याचकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवर इथे विकेट आलेला आहे. आणखी एक विकेट येणार का? नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना हर्ष येतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर एक विकेट. पुन्हा एकदा यश तानले गोलंदाजी मार्कवर. कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी झाली होती, चांगली गोलंदाजी झाली होती. आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी चांगली होईल का? मेगा फिनालेचा दिवस आहे, मेगा फिनालेची मॅच आहे. इथे मात्र स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षण मात्र थोडीशी चूक करताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. फक्त एक सिंगल घेतली जात आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 3. 3 चेंडू मध्ये 3 धावा आलेल्या आहेत. तर स्ट्राईकला दक्षत आहे. पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. मेगा फिनालेची मॅच अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. फायनल कशी असावी? तर फायनल अशी असावी. पुन्हा एकदा यश. यावेळेस चेंडू हवेत आणि झेल बाद. या मॅचची गोल्डन विकेट मात्र इथे मिळवलेली आहे यश याने. याला 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. नक्कीच गोल्डन विकेट इथे घेण्यात आलेली आहे दक्षत शिंगोले याची. 2 बाद 3 अशी अवस्था सध्या तरी जयमान खोणी संघाची. नवीन बॅटर मैदानामध्ये. तसेच येणार बोरपाडा संघाने जर मॅच जिंकली तर सागर हुमणे याचकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. योगेश येतो या नवीन फलंदाज. 3 धावा 2 विकेट. यश पुन्हा एकदा तयार. ते बरं समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त मिळेल एक सिंगल. टाळ्या टाळ्या आणि टाळ्या मैदानामध्ये. आपल्या लाडक्या खेळाडूंसाठी या टाळ्या आहेत. 4 धावा, फक्त 4 धावा, 2 विकेट्स, 4 धावा. स्ट्राईकला आता हर्ष. पुन्हा एकदा यश तानले. तेव्हा स्विचचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. मिळतंय फक्त आणि फक्त एक सिंगल. अशा प्रकारे पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 5. आता 6 चेंडू 13 धावांची गरज. टोटल येणार बोरपाडा संघाने जर फायनल मॅच जिंकली तर निलेश डोंगरे याचकडून 5000, त्यानंतर नितीन दुर्वे याचकडून 2000, सागर हुमणे याचकडून 2000, टोटल 9000 झालेले आहेत. खूप मोठी चर्चा. ओव्हर कोणाला द्यायची? महत्वाची ओव्हर, फायनलची ओव्हर. 6 बॉल 13 धावा. 6 बॉल 13 धावांची गरज. रोहन येतोय. 13 धावा रोखण्याची जबाबदारी मात्र या मोक्याच्या क्षणी रोहन याच्यावर दिलेली आहे. रोहन याने कालच्या दिवसामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. 6 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज हर्ष. शिवम माली आणि पंकज हुमणे याचकडून रोहनला प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. 6 चेंडू 13 धावांची गरज. समोर हर्ष. पहिला चेंडू, हा खूप टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे. पॉवरफुल षटकार.
षटकाराने वातावरण थोडंसं बदललेलं आहे. मोमेंटम थोडासा शिफ्ट झालेला आहे खोनीच्या बाजूने. धावसंख्या ती 11. आता 7 धावांची गरज. 5 चेंडू आणि 7 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे हर्षच्या बॅटमधून. अखूट टप्प्याचा चेंडू होता. खराब चेंडू मी म्हणेन, कारण चेंडूला वेगही तितकाही नव्हता. इथे मात्र मिस टाइम. चेंडू हवे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. फलंदाज बाद. चार चेंडू 7 धावा. आणि ही फायनल मॅच जर बोरपाडा संघ जिंकतो तर शरद हुमणे याचकडून 2000 रुपये. नक्कीच बक्षीस वाढत आहेत. फक्त 4 चेंडू बाकी आहेत. यतीश हुमणे आणि शरद हुमणे याचकडून 2000 रुपये. जर एनआर बोरपाडा ही मॅच जिंकली. 4 चेंडू 7 धावांची गरज. नवीन फलंदाज राज शिंगोले. नॉन स्ट्राईकला फलंदाज योगेश. गोलंदाज रोहन. पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतलेली आहे. एक तुम्हारी एक हमारी. रोहन सज्ज होत आहे. समोर राज. अखूट टप्प्याचा चेंडू. डॉट बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल. 3 चेंडू 7 धावा. कमालीची मॅच रंगली आहे. फायनलची मॅच कशी असावी. फायनलची मॅच अशी असावी. 3 चेंडू 7 धावा. नक्कीच 5 किलो गुलाल हे सुद्धा बक्षीस आलेलं आहे. असू द्या, गुलाल लागेलच. यावेळेस सोडून दिलेला आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या होती ती 12. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच चारी कोपरे प्रेक्षकांनी इथे भरलेले आहेत. रोहन पुन्हा एकदा सज्ज. 3 चेंडू 6 धावा. फुलटॉस चेंडू. ओ हो हो ओ माय गॉड. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. काल त्यांचा दिवस होता.